नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट न्यूज आणि इम्पॉर्टंट अपडेट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JSW इन्फ्रा सायन्स MOU विथ कोनकॅन रेल्वे फॉर भोखे साइडिंग प्रोजेक्ट ॲट जयगड पोर्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने KRCL म्हणजे कोनकॅन रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत बाइंडिंग MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कशासाठी? आपली पोर्ट कनेक्टिव्हिटी एक्सपांड म्हणजे वाढवण्यासाठी. आणि मित्रांनो, या पार्टनरशिपमुळे लॉंग अवेटेड भोखे रेल्वे साइडिंग प्रोजेक्ट जो जयगड पोर्ट येथे रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये लोकेटेड आहे याला डेव्हलप करण्यासाठी हेल्प होईल. चला आता बोलूया PSU कंपनी म्हणजे सरकारी कंपनी कॉनकॉरबद्दल म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कॉनकॉर शेअर राईज ॲज नवरत्ना PSU सेट्स जुलै 4 रेकॉर्ड डेट फॉर 1:4 बोनस इश्यू. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कॉनकॉर म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 1:4च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला होता. म्हणजे प्रत्येकी 4 शेअरवर एक बोनस शेअर मिळेल. म्हणजे प्रत्येकी 4 शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि याला देण्यासाठी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 4 जुलै 2025. चला आता बोलूया MNC FMCG कंपनी नेस्ले इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बोनस अलर्ट. MNC FMCG जायंट टू कन्सिडर फर्स्ट फ्री शेअर इश्यू इन इट्स हिस्ट्री. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, नेस्ले इंडिया लिमिटेडने 26 जून 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि मित्रांनो, नेस्ले इंडिया लिमिटेड 26 जून 2025ला बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, नेस्ले इंडिया लिमिटेडने आतापर्यंत एकही वेळास बोनस शेअर अनाऊन्स केलेला नाही. आणि जर 26 जून 2025ला नेस्ले इंडिया लिमिटेडने बोनस शेअर अनाऊन्स केला तर नेस्ले इंडिया लिमिटेडचा हा पहिला बोनस शेअर असेल. आणि मित्रांनो, मेन गोष्ट म्हणजे नेस्ले इंडिया लिमिटेड उद्या म्हणजे 23 जून 2025 पासून BSE सेन्सेक्समधून बाहेर होणार आहे. आणि मित्रांनो, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि SML इसूझू लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा शेअर जंप आफ्टर कंपनी गेट्स अनकंडिशनल CCI नोट फॉर SML इसूझू ॲक्विजिशन. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडला CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडून अनकंडिशनल अप्रूव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? SML इसूझू लिमिटेडमध्ये कंट्रोलिंग स्टेक ॲक्वायर करण्यासाठी. आणि मित्रांनो, या प्रपोजलनुसार महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड SML इसूझू लिमिटेडमध्ये कंट्रोलिंग स्टेक म्हणजे 58.96% हिस्सेदारी ॲक्वायर करणार आहे. आणि मित्रांनो, हे ॲक्विजिशन महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कशासाठी करत आहे? तर आपला कमर्शियल व्हेकल सेगमेंटचा बिझनेस वाढवण्यासाठी. तर मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 19 जून 2025ला संध्याकाळी जवळपास 5:30 वाजता. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने 27 जून 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि
डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड 27 जून 2025ला फायनान्शियल इयर 2024-2025 म्हणजे फायनान्शियल इयर 2025 साठी फायनल डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, जर आपण प्रिव्हियस डेटा बघितला डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा, तर या कंपनीने फायनान्शियल इयर 2024 साठी 13 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने फायनान्शियल इयर 2023 साठी 15 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. आणि आता आपण बघूया की डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड फायनान्शियल इयर 2025 साठी किती रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स करेल. चला तर बोलूया रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, डॅसॉल्ट एव्हिएशन रिलायन्स इन्फ्रा टू बिल्ड फाल्कॉन 2000 बिझनेस जेट्स इन इंडिया. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डॅसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची सबसिडरी कंपनी रिलायन्स एरोस्ट्रक्चर लिमिटेड म्हणजे RALने पार्टनरशिपची अनाउन्समेंट केली आहे. आणि मित्रांनो, या पार्टनरशिपच्या अंडर डॅसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची सबसिडरी कंपनी रिलायन्स एरोस्ट्रक्चर लिमिटेड या दोन कंपन्या पार्टनरशिपमध्ये इंडियामध्ये फाल्कन 2000 बिझनेस जेट्स मॅन्युफॅक्चर करणार आहे. आणि मित्रांनो, असे पहिल्यांदा होत आहे की डॅसॉल्ट एव्हिएशन फाल्कन 2000 जेट्स फ्रान्सच्या बाहेर बनवत आहे. आणि मित्रांनो, इंडिया, युनायटेड स्टेट्स म्हणजे US, फ्रान्स, कॅनडा आणि ब्राझील नंतर अशी कंपनी बनली आहे जी बिझनेस जेट्स मॅन्युफॅक्चर करेल. चला तर बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस टेक्स फुल कंट्रोल ऑफ जिओ पेमेंट्स बँक इन ₹104.54 कोटी डील विथ SBI. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने जिओ पेमेंट्स बँकचे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया कडून 7,90,80,000 इक्विटी शेअर खरेदी केले 104.54 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, या ॲक्विजिशन नंतर जिओ पेमेंट्स बँक जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची होलिओन सबसिडरी कंपनी बनली आहे. म्हणजे मित्रांनो, आता जिओ पेमेंट्स बँकमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची 100% हिस्सेदारी झाली आहे. चला तर बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीबद्दल, जिचे नाव आहे JLR म्हणजे जॅग्वार अँड लँड रोवर. तर मित्रांनो, JLR ट्रिम्स फायनान्शियल इयर 2026 मार्जिन फोरकास्ट टू 5% to 7% ॲज US टॅरिफ्स कास्ट शॅडो. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी ब्रिटिश लक्झरी कार मेकरने आपल्या जॅग्वार लँड रोवरच्या बिझनेसवर अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस मार्जिन फोरकास्ट दिली होती. पहिले फायनान्शियल इयर 2026 साठी 10%ची, जे आता या कंपनीने कट केली आहे आणि ती आता नवीन फॉरकास्ट दिली आहे. या कंपनीने फायनान्शियल इयर 2026 साठी अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स मार्जिन्सवर 5% ते 7%. आणि मित्रांनो, मार्जिनची फोरकास्ट यांनी कमी केली आहे. याच्या मागचे
कारण यांनी सांगितले आहे US टॅरिफ. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.